मित्रांनो, आज सिद्धेश्वर किरोली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक आदत एक बैलाचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेले आहे जोडी बघू शकताय तुम्ही. कुठला नंदी हा? 32 चिखली. नाव काय आहे? देवा नाव आहे बैलाचा. आदत किंग देवा, पब्लिकचा बादशाह. बरं, आज देवाचं नियोजन कोणासोबत होतं? आज देवाचं नियोजन होतं सर्जासोबत, आपले आतिश शेठ पाटील चिंचपाडा बरं त्यांच्या सर्जासोबत होतं. बरं परवा दिवशी रात्री अचानक झालं आणि त्यांनी आम्हाला बिना वायदीचा बिना काय बोलता मोकळ्या मनाने बैल पाठवून एक दिला शब्दावरती, मुंबईवरून. शब्दाला किंमत. हो, शब्दाला किंमत दिली हां. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने एक झाला. आपला गेल्या देवा वर्षी पण आपल्या राजाने इथे एक केलता, मथुर आणि कंदूरचा राजा. बरं याच हा, मैदानावर याच मैदानात. आणि यावर्षी शाखोंडाने एक नंबर केला. काय सांगाल या खोंडाचा थोडासा इतिहास लोकांना माहित नाही, कुठनं घेतले काय सांगा जरा. हा खोंड रेटऱ्याचा आहे. आमचे दाजी आहेत भाऊजी, नाव सांगा त्यांचं. अनिरुद्ध मोहिते बर. आणि जितेंद्र सेठ फराड पडग्याचा पाडा, बर. त्यांचा हा खोंड आहे. बर माझ्याकडे असतो. हां आमचे दाजी आहेत, त्यांचा दाजींचा खोंड आहे हा. बर बर. काय वय आहे आता आदत मधला आनंदी आहे? आदत आहे एक 22-23 महिने वय असेल. बर आणि आपल्याकडे एक 2 महिन्यापूर्वी आलाय. बर 2 महिन्यापासून त्याचा आम्ही सांभाळ करतोय, नियोजन करतोय, व्यायाम वगैरे देतोय. बर. आम्हाला यांचं आपले सुरेश भैया यांचं सहकार्य लाभतंय, एकनाथदादा पाटील यांचं सहकार्य लाभतंय बर. आणि आमचे विनोद दादा यांचं पण सहकार्य लाभतंय. आज कोणत्या गटात गाडी पळाली ही? आज 27 नंबर गटात गाडी पळाली. तास नंबर तास नंबर 1 बाहेरनं पळालाय गटात. म्हणजे आज गट पब्लिकनं काढलं. पब्लिकनं काय सांगाल पब्लिकनं गाडी पळणं आणि आतनं पळणं? मी वारंवार विचारत असतो गाड्या मालकांना, काय सांगाल? नाही, आमच्या इकडे शक्यतो बैल पब्लिकला पळणारेच असतात. आमचा राजा पण पब्लिकला पळतो बर. आणि हा पण पब्लिकला पळतोय. त्या हिशोबाने आम्ही तयारी पण करून घेतो बैलांची आणि बैल पण आमची त्या पटीनं आम्हाला प्रतिसाद देतात. बर. आणि ज्या सेमीला कुठल्या ह्याच्यावरती होत्या, कुठल्या सेमीत होती गाडी? सेमीला 8 नंबर सेमीत होती, 5 नंबर तासावरती. ड्रायव्हर कोण होते गाडीवरती? ड्रायव्हर होते आपले भैया, ड्रायव्हर वाटेगावचे खबरे भैया. काय सांगाल ड्रायव्हर बद्दल? काय सांगाल? कुठलंही मैदान असू द्या, तिथं गाडी 1 नंबर नाही तर 2 नंबर असतेच त्यांची. काय सांगाल त्यांची काय भैया खासियत आहे? ड्रायव्हरचं काहीतरी स्किल आहे की ते एक व्यवस्थित गाडी हाणतात किंवा त्यांना कुठला बैल कुठे काढून घ्यायचा हे बर टेक्निक आहे. बर. त्यामुळे त्यांना आपले गुलाल गावतात, 1 नंबर करतात बर आणि बैल पण त्यांना पळतेले असतात. बर बर. आणि नियोजनात असतात फायनलला कायम. कुठल्या गाडी कुठल्या ह्याच्यात होती तासात? फायनलला 5 नंबर तासावरती होती, सेमीला पण 5 नंबर तासावरती बर. होती. काय सांगाल आज आजचा आनंद 1 नंबरचा? काय सांगा आनंद तर भरपूर आहे आणि महत्वाचं म्हणजे 2 वर्षी 1 नंबर करणं हा लय मोठा आनंद आहे. म्हणजे जो आता जो उर्मिला ताईंचा जो राजा आहे, तो म्हणजे तुमचा अगोदर तो होता? आमचा अगोदरचा तिथंच राजा मथुर सोबत पळाला होता हो, मथुर सोबत पाहिलेला. आदत वयातून. हो. तिथूनच त्याचा सेम. सगळ्यांना कळाला तो फायनलला राजा बाहेरनं काय. 1 नंबर तासावरून 1 नंबर केलेला. आज या लहान वासराने सुद्धा तशीच कामगिरी केली आज 1 नंबर. काय सांगाल? नाही, आता ह्यानं सांगण्यासारखं काय नाही. देवा म्हणजे एवढं देवाचा. लहान वय त्याचं आहे आणि तिथं 1 नंबर. एका मालकाचा आनंद वेगळाच असतो. नाही, त्याच्या आनंद तर भरपूर आहे. डोळ्यामध्ये त्यानं सुद्धा आम्हाला आनंदाश्रू कमी वयात साठलेत. खूप काय दिलंय. त्याच्या आनंदाश्रू डोळ्यामध्ये साठलेत. काय हो. सांगाल? भरपूर काय त्यानं मिळवून दिलंय. त्याच्यासारखं काय आता काय अपेक्षा नाही. बरं. असंच पळत राहू दे बास. ठीक आहे ठीक आहे, अशीच कामगिरी तुमचा नंदी करो. थँक्यू. हा देवा पळाला, पण देवाला खाली सोडायला हे होते. काय सांगाल कसं? काय देवा टॉपच पळतोय हा. बर आपल्या हातात सगळी टॉपची बैल गेले. आमचा नांद्या हिंदी केसरी झाला, राजा बादल, बर 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 सगळी बैल आपल्या फडक्याला बादल दिला, देव आपलाच बादल देव. बर बर बर. आणि नांद्या तुमचा आमचा परिचय द्या नक्की, कुठला आहे तुम्ही? काय मी कंदूरचाच आहे. कंदूरचाच आहे? सुरेश भैया सुट्टी मेकर बर कंदूरचा. बर बर सगळी बैल आपल्याकडे काय टॉपचीच बैल गेले ते आपल्या हातातनं. बर बर. हे वासराचं काय वैशिष्ट्य आहे? वासरू कसं उभं राहते काय काय? बबलू बाई आज म्हणजे एकच करणार, आपला हात लागला की एकच होतोय म्हणजे. सुट्टीला कसं उभं राहतो तो खाली? 1 नंबर शहाणा कोण राहतोय उभा. बर बर. त्याच्यासोबत आता नंदी पळाल त्याचं काय सांगा? तो काय बैल टॉपच आहे ना. त्यांचं ना आमचा आताच विषय झाला. म्हणलं रुमिल त्यांच्या राजा सांगतील गाडी आपली हवण्या गाडी 1 नंबर गाडी करील. बर बर ती शेडपिन म्हणली तर हवण्या गाडी आपली. ठीक आहे ठीक आहे. शेड बद्दल काय सांगाल? शेड काय बबलू बाय आपला घरचा माणूस आहे ह्यो. बरं. त्याचा काय विषयच नाही. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही तुमचा नंदी कायम तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आता जेवढे जेवढे टॉपचे नंदी टॉपचे. होतात ते दिलेत तुम्ही. हा. कसं काय तुम्ही नक्की असे नंदी घडवताय कसं? नंदी घडवून म्हणजे खोंड आपण बघून घेतो. आमचं दादा मी आपल्याला बबलू बाया खोंड 5 पाटला घ्यायचा बाबा, 2 रुपये इकडं नाही तिकडं, पण खोंड पळालेला बघून घ्यायचा, गाडवायचा. आणि आपली माणुसकी असल्यामुळे पहिरे माणसं कोण नाही म्हणत नाही. ते ही पहिली गोष्ट आहे आपली. आज पण आम्हाला एका शब्दावर बैल आम्हाला दिला मुंबईत. आणि अतिश शेठ पाटलांनी बर बर. त्यांचं पण अभिनंदन. आणि त्यांनी पण सहकार्य भरपूर केलं. आपले यश दादा आहेत, यश दादांनी पण सहकार्य केलं. बर बर बर. हे वासराने दाखवून दिलं की तू काय करू शकतो. होय. ते केलं सिद्ध करून नाव दाखवलं संबंध त्यानं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं, तसेच 14 देशामध्ये सुद्धा पोहोचवलंय. काय सांगाल?
काय आता सांगणं एक तर कमीच आहे या वासराविषयी. बर, की आज चांगल्या गाड्यात एक नंबर करायचा म्हणजे हेच एक आहे. अभिमान वाटतो. आणि ते बाह्याचं पिन काय आपला बाह्या काय आपल्या एका शब्दावर बसतो. बाह्याचं स्टार पिन चांगला आहे तर गाडी आणायची आणि बाह्याला एकच व्हावं याची अपेक्षा असते आणि बाह्या बसला की एकच करतो. ठीक आहे, ठीक आहे. असाच आपला नंदी द्यावा प्रत्येक मैदानामध्ये गुलाल करू. धन्यवाद. धन्यवाद, आभार आहे. मित्रांनो, आज सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे असा हा सर्जा नावाचा नंदी आहे. तो नक्की कुठला आहे, कुणाचा आहे, थोडंसं जाणून घेऊया. नमस्कार, तुमचा परिचय द्या. माझं नाव यश सावंत विसापूर. बरं, आपल्या नंदी नक्की कुणाच्या नावानं गाडी पळते मैदानामध्ये थोडंसं सांगा. मैदानामध्ये प्रिन्स आतिश पाटील चिंचपाडा, भैया पाटील वडली लोणी काळभोर बरं, यांच्या नावाने गाडी यांच्या पळते. नावानं गाडी नाव. काय सांगाल, आज सर्जाचा पैरा देवासोबत होता, कसं काय नियोजन केलेलं होतं हे? त्या दिवशी असं निवांत बसलेलो. हां, त्या दिवशी आपलं ते कळंब्याचा एक सुट्टी मेकर आपला बरं. भावाचा किसना म्हणून बरं. त्याला फोन केला. त्याला म्हणलं "अरे, आपल्याला सिद्धेश्वर कोरेला वासरू पाहिजे." बरं त्यानं या देवाचं आपल्याला व्हिडिओ पाठवलं. बरं. डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला आम्ही हां यांच्या संग. दादा कुठे गेली त्या दादांसंग. हां हां हां. ते गाडी हाणून शेटला बोललो. शेट म्हणले हाना गाडी, काय अडचण नाही. या थोडीसं सर्जाबद्दल थोडीशी माहिती सांगा. एवढं माहिती नाही, थोडीशी लोकांना सांगा ना की कुठला आहे, कसा पळ आहे त्याचा काय. सरजा आम्ही नागपूरवरून घेतलेला. बरं, कधी? 5-1 महिने झालं. बरं, 5 महिन्यापूर्वी नागपूरवरून घेतलेला. हा, म्हणजे तिकडची शर्यत कसली होती काय? ते शंकरपटातला बैल. शंकरपटातला हा नंदी आहे. हा, तुम 4-5 महिन्यापूर्वीची खरेदी आहे. 4-5 महिन्यापूर्वी ते आम्ही मुंबईत 2-3 महिने मुंबईत पळालो. बरं, बिनजोडला. आणि पेडगाव किसरा आपला आदतमध्ये ओपनला. ओपनला म्हणजे ओपनच्या मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी ठरलेला हा नंदी म्हणजे हिंद केसरी नंदी आहे केसरी म्हणा. नंदी. काय सांगाल, आजचा 1 नंबर काय सांगून जातोय? आजचा आनंदच वेगळा आहे. हां, आणि ते म्हणजे आपल्या देवानं साथ दिली सरजाला. बरं. नंदी पळाली. खूप भरपूर आनंद आहे. बरं बरं, ठीक आहे. भैया ड्रायव्हर आलेत आमचे. भैया ड्रायव्हरची मला कधी. बरं, ठीक. मित्रांनो, आज जो 1 नंबर केलाय सर्जा आणि देवाची सुद्धा टीम आलेली आहे. आपल्यासोबत भैया ड्रायव्हर आहेत, कारण की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आता जाईल तिथल्या मैदानामध्ये 1 नंबर असतोच असे हे भैया हिंद केसरी भैया ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत. नमस्कार भैया. नमस्कार. काय सांगाल, या जोडीचा पळ गटाला कसा होता, सेमीला कसा होता आणि फायनल कसा होता, थोडीशी सांगा. गटाला गाडी 2 नंबर तासा होती. सगळ्यात महत्त्वाचं आधी तुम्हाला सांगतो, मला सकाळी आतिश पाटलांचा फोन आला की आमच्या गाडीला ड्रायव्हर कोण नाही, गाडी तेवढी आज हाणशील का? बरं. तर मी म्हणलो मला ही गाडी फक्त तुमची गाडीने ती ॲडजस्ट करून हाणतो. बरं. पण त्या गाडीनं माझ्या म्हणजे दोन्ही गाडी एकाच सीमेत आल्या. त्यात माझा मित्र बसवला आणि ही गाडी मी हाणली. बरं. गटाला गाडी चांगलीच पाहिलेली 2 नंबर तासानं. बरं. सीमेला 5 नंबर तास होतं. बरं. सीमेला पण गाडी चांगली पाहिली आणि फायनलला काही 1 नंबर केला. ड्रायव्हर तुम्ही ज्या त्या गाडीवर बसताय, पण तिथं 1 नंबर होतं. एक सांगा लोकांना, अख्ख्या महाराष्ट्राला 14 देशांना सांगा नक्की काय तुमच्या चौथा म्हणजे काय. देशांना म्हणजे नीतिमत्ता साप आहे माझी. म्हणजे काय असेल ते मी माणसांना स्पष्ट सांगतो. आणि बैलांच्यावर पण प्रेम तेवढंच आहे माझं. बरं. आणि माणसांचं पण तेवढं माझ्यावर 100% प्रेम आहे. त्यामुळं गाडीचा 1 नंबर होतो. थोडंसं देवाबद्दल सांगा. तो आदत मधला आहे, त्याचं स्पीड कसं आता जाणवलं? तेव्हा म्हणजे पब्लिकचा ठाम, डावीचा पब्लिकचा तर ठाम बैल आहे. बरं गट त्यानं त्याच्या जेव्हा डावीनं पब्लिकनं बाहेरनंच काढलेला. बरं. सेमीला पण चांगला पाहिला 5 नंबर तास. फायनलला पण 5 नंबर तास होतं, चांगला पाहिला. त्याचं भविष्य काय बघताय? भविष्य म्हणजे 100% तो म्हणजे काय ना काय घडवणार. बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बैलाच्या मालकांचा आज बड्डे आहे. बरं. आणि त्यानं सर्जानं गिफ्ट दिल्या. या सर्जाचा पळ सांगा जरा. सर्जाचा म्हणजे आतिश पाटलांतर माझं जुनं संबंध आहे ते. बरं म्हणजे बरं. घरगुती आमचा संबंध असल्यागत आहे ते. परवा कातर खटावच्या इट्टल केसरीच्या मैदानात गटाला म्हणजे ओपनला मीच गाडी गटाला आणलेली. बरं. गाडीनं नॉर्मल थोडक्यात मार खाल्ल्याला. पण तेव्हाच मी सांगितलेलं की 100% इथनं पुढं गाडी हाणतो आणि बैल पण जाईल त्या अड्ड्यात. म्हणलो काय ना काय घडवल आपला. आणि दुसऱ्या दिवशी इट्टल केसरीचं मैदान झालं, तिथं बैल फायनलला राहिलेला. बरं. दोघांचं वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं. मालकांच्या बद्दल सांगा. देवाच्या मालकांच्या बद्दल काय सांगाल? देवांचं मालकांचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सुरशाभाव म्हणजे पहिल्यापासून या बैलगाडी क्षेत्रात सगळी मुरलेली आहे ती. बरं. आणि देवा म्हणजे आपला बैल पब्लिकचा असला की मालकाने पण पहिऱ्या बिऱ्याचं काय अडचण येत नाही. बरं बरं. काय सांगाल, आजचा हा जो पुन्हा एकदा तुमचा 1 नंबर मानकरी तुम्ही म्हणजे सुद्धा झालाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बैल पाहिली माझं कष्ट आहे आणि मालकांचं पण कष्ट आहे. बरं. सकाळी 5 वाजल्यापासून उठते ती अड्ड्यात येणं, त्यांचं पण इच्छा आहे ना आपली बैल नंबरात राहावी. बरं बरं. आणि नशिबानं आज त्यांच्या आज बैल पहिल्यांदाच गेलता तिकडं ह्याला कंदोरला. बरं. आणि तिथं म्हणजे पहिल्याच अड्ड्यात येऊन त्यांनी 1 नंबर केलाय.
बरं बरं ठीक आहे मित्रांनो, बघू शकता देवा. तुम्ही देवाने. आणि काल म्हणजे आता ह्या बैलाच्या म्हणजे मालकाच्या आत्तीचं सख्या बरं बरं काल सकाळी ऑपरेशन होतं. बरं घरातल्यांचं त्यांच्या चाललेलं नाही होय. बरं, तरी बरं. पण सकाळी आपलं आतिश पाटील म्हणतात आता दुसरी खातर बैल एकदा पैऱ्याला दिला तर जाऊन दे. बरं 1 वाजता बैल भरला आणि 2च्या 2:30च्या दरम्यान त्यांच्या म्हणजे आत्तीचं ऑपरेशन झालंय. तरी बैल बरं. ती घेऊन आले त्यांनी 1 नंबर झाला त्यांना. एक त्या काय आज काय सांगाल? म्हणजे आनंद म्हणजे सगळ्यात महत्वाचं आतिश पाटलांचं सगळ्यात महत्वाचं हे केलं पाहिजे. बरोबर कारण की आहे. त्यांनी एवढे त्यांच्यात अडचण बिडचण असून त्यांनी बैल पाठवून दिला. बरं असे तुम्ही ड्रायव्हर अंधारात नंदी सुद्धा उजेडामध्ये आणलेत, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी सगळी बैल अंधारातलीच आहेत. बरं म्हणजे आता म्हणजे मोठ्या गाड्या आणतोय म्हणून नाही, मग मी पहिल्यापासून अंधारातल्या पण गाड्या आणतोय. बरं बरं हा जसा सगळ्यांना माहिती आहे की- डायरेक्ट मोठ्या कुणाला गाड्या भेटत नाहीत. बरं हा सगळ्या म्हणजे किरण आपांचा रायना म्हणा मल्हार म्हणा ही बैल काय मोठी मला डायरेक्ट भेटलेली नाहीत. बरं मी बरं पण त्यांच्या आधी दुसऱ्यात गाड्या आधी आणत होतो, हां तेव्हापासून त्या गाड्या मला भेटलेल्या. एक नवीन ड्रायव्हरांना काय सांगा या बैलगाड्याच्या क्षेत्रात? नवीन सगळ्यात आधी म्हणजे संयम राखला पाहिजे ड्रायव्हरांनी. कोणताही ड्रायव्हर डायरेक्ट मोठा होऊ शकत नाही. कसं आहे गोरगरिबांच्या गाड्या हाणून हे हाणून आणि मालकाने पण तेवढं ड्रायव्हरांचा विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर आपला बैल 1 नंबरात गेला की लगेच त्या ड्रायव्हरला इसरायचं, तो 1 नंबरचा ड्रायव्हर छकड्यात बसवणं हे चुकीचं आहे. ठीक आहे ठीक आहे. काय सांगाल आज सर्जा आणि देवा या जोडीने 1 नंबर मिळवला, काय सांगाल? काय आनंद आहे आजचा? आजचा भरपूर आनंद आहे. हां आणि त्यात आज शेठच्या मुलाचा वाढदिवस आहे. हे गिफ्ट दिलं. गिफ्ट बर्थडे गिफ्ट दिलं. 1 नंबर करून दिला. पेडगावचा 3 नंबरचा मानकरी आहे, काय सांगाल? एवढा मोठा नंदी आहे आणि त्याने आज स्वतःला सिद्ध सुद्धा केलं, काय सांगाल? तुम्हाला खरं सांगू का, मी मोठ्या पैरवाल्यास मी फोन करतो, मी स्वतः करतो. बर पण ते म्हणत्या झाले नियोजन तासाभरात फोन करतो. लय जणांनी फोन केलं. बर 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 मग परत ना शेठ बोलला की आपण हलकीच वासरू घेऊन पळू. बर तर आपण दरातली वासरू उजेडात आणायची. आज त्या वासराचा पळ काय सांग? वासराचा भरपूर पळले. मुळात ती बाहेरच आहे. बर बर पब्लिकनं पब्लिकनं पळते. आता मालकांच्या बद्दल काय सांगाल आज? मालक तर दिलदार मनाचा राजा माणूस आहे. हां एका फोनवर त्यांनी पायऱ्याला हुकूम म्हणून सांगितलं आपल्याला. ठीक आहे. आपला नंदी असाच कामगिरी करू. धन्यवाद. धन्यवाद.